एकनाथी भागवत अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक आहे 16 आणि ओवी क्रमांक आहे 183 पासून आपण आपल्याला सुरुवात करायची। एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाच भजे। जो मला ज्या भावाने भजेल त्या भावाने मी त्यांना तसा प्राप्त होतो। आणि नामाचा भाव जर आपल्याकडे असेल तर आपल्याला भगवंत कसा आहे, भगवंत नाम रूपाने आहे, नाव रूपाने नाही बरं का, नाम रूपाने। ते भगवंताचं नाम ही भगवंताची विभूती सांगितले। विभूती वाचा, त्याच्यामध्ये लिहिलंय की नाम ही माझी विभूती आहे, हिमालय माझी विभूती आहे, अशा बऱ्याच विभूत्या सांगितल्यात। आणि त्याच्यापैकी नाम ही आपली विभूती आहे। आणि आपल्याला ते नाम आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने ते नाम आपल्याला मिळालेलं आहे। आणि त्या नामाच्या माध्यमातून झालेली अंतःकरणाची स्थिती, अंतःकरणाचा भाव हाच तुमचा परमात्मा आहे। आपण आता या ओवीला सुरुवात करूया। या श्लोकामध्ये नाथ बाबा सांगतात, एखादे श्वेतकुष्ठ ज्याप्रमाणे अतिशय सुंदर रूपाला नष्ट करते। एखाद्या माणसाला श्वेतकुष्ठ झाला म्हणजे सफेद डाग असतात बघा त्याच्या अंगावर, जर सफेद डाग अंगावर पडले एखाद्या माणसाच्या तर त्याच्या आणि त्या नाकावर जर पडला तर संपूर्ण चेहऱ्याची शोभा निघून जाते। मग त्याने किती उपाय केला, कारण चेहरा काय आहे, चेहरा आपला दर्पण आहे हो। चेहऱ्यावरती संपूर्ण छटा माणसाच्या निर्माण होतात, चेहऱ्यावरती भाव निर्माण होतो, चेहऱ्यावरती सुंदरता निर्माण होते, चेहऱ्यावरती माणसाची ओळख होते। आणि चेहऱ्याला जर दाग आला तर तसा आपल्याला काय सांगितलंय, तसा हा धनलोभ आहे, लालसा जी आहे, लालच ती काय करते माणसाला, लालचच माणसाला काय करते तर अधोगतीला घेऊन जाते। म्हणून अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषय सर्वदा दैन्यवाना। ज्याच्याकडे अति विषय असतील तर त्या माणसाची अवस्था दैन्यवानी होणार आहे। म्हणून लोभ किती असावा, आपल्या प्रपंचापुरता असावा। म्हणून त्यांनी उदाहरण काय दिलं की एखादे श्वेतकुष्ठ ज्याप्रमाणे अतिशय सुंदर रूपाला नष्ट करते त्याप्रमाणे थोडासाही धनलाभ माणसाला, थोडासाही धनलोभ यशस्वी लोकांची शुद्धी करते। यशस्वी लोकांची शुद्धी कीर्ती आणि गुणवंताचे प्रसन्न गुण यांचा नाश करते। थोडासाही धनाचा लोभ आला तर कितीही यशस्वी माणूस असेल, किती पण नामांकित माणूस असेल, किती पण माणूस काय आत्मज्ञानी असेल तर त्याची कीर्ती जी आहे त्या कीर्तीला ताबडतोब काय करतो, कीर्तीचा नाश करून टाकतो, अपकीर्ती करून टाकतो। कीर्तीची अपकीर्ती होते। आणि म्हणून हा लोभ आहे जो, तो लोभ अत्यंत घातकी आहे। कुठल्याही धनाची लालसा असेल, सत्तेची लालसा असेल, तुमच्या शक्तीची कुठल्याही प्रकारची लालसा तुमच्याकडे आली तर ते काय करतो, नाश करतो। आणि म्हणून या ओवी आपल्याला दिलेल्या आहेत। आता आपण ओवीला सुरुवात करूया। ओवी काय म्हणते बघा, स्वयंकरिता कन्यादान सकळ कुल होय पावन, तेथेही लोभे घेता धन अद्दपतन धन लोभिया। आपल्या प्रपंचातला उदाहरण दिला नाथ भावानी। स्वयंकरिता कन्यादान, आपण एखाद्या माणसाची कन्या आहे, मुलगी आहे, आणि ती कन्यादान करताना जर सकळ कुल होय पावन, कन्यादान करताना कुळाचं पावन होतं, एका कुळाचं दुसऱ्या कुळाशी नातं जमतं। म्हणजे दोन कुळांचं काय होतं, एकत्रीकरण होतं, दोन कुळांमध्ये असलेला प्रेम निर्माण होतो। आणि प्रेमासाठी जग आहे बरं का, जग सगळं प्रेमावर चाललेलं आहे। पण त्या प्रेमामध्ये काय होतं, खंडन होतं। कशामुळं, तेथे लोभे घेता धन, एखाद्याला मुलगी दिली
आणि ती मुलगी देताना जर त्यांनी पैसे घेतले समोरच्या माणसांकडनं तर अधपतन धनलोभिया, अधपतन होतो. एवढा पवित्र नाता आहे बघा. एखाद्याची मुलगी एखाद्याच्या घराण्यामध्ये देणं हे आजच्यासारखा पवित्र नाता जगामध्ये नाही आहे. दोन घरांचं नातं, दोन घरांचं संबंध मरेपर्यंत टिकवायचे असतात माणसाला, मरेपर्यंत बरं का. मग ते आपले नाते अजून असतील, कोणी आजोबा असतील, पणजोबा असतील, सगळ्या नातेवाईकांना बंधनकारक असतं. द्वैतामध्ये, प्रपंचामध्ये दोन घरांचं नातं सांभाळणं फार महत्वाचं आहे. जगामध्ये जो जो माणूस येतो आणि एका घराचा दुसऱ्या घराशी विवाहबद्ध होऊन संबंध राखले जातात आणि अशा पवित्र नात्यामध्ये, पवित्र प्रसंगामध्ये, पवित्र नात्यामध्ये एखाद्याने मुलगी देताना जर समोरच्या म्हणजे मुलाकडून जर एखाद्याने पैसे घेतले मुलीवाल्याने तर काय होतो, त्याचं अधपतन होतो. म्हणजे केवढा पवित्र रिश्ता मोडला जातो बघा. लग्नासारखं बंधन, पवित्र बंधन अनेक नाही जगामध्ये, म्हणून तर सगळे लोक लग्न लावले येतात की नाही. मग अशा सर्व लोकांसमक्ष आपण सूर्य, अग्नी, इष्ट, मित्र, मंडळी यांच्यासमोर आपण काय करतो, त्या 5 प्रदक्षिणा घालतो. आणि काय करतो, 5 प्रदक्षिणा घालतो आपण तिथे आणि आपण शपथ घेतो तिथे. आणि असं शपथ घेतलेलं नातं आपल्याला आयुष्यभर टिकवायचं असतं. पण अशाही ठिकाणी, अशा शुभ ठिकाणी, शुभ प्रसंगी कन्यादान करताना एखाद्याने जर धन घेतला मुलाकडून तर तिथे काय होतो, अधपतन लिहिले, अधपतन धनलोभिया, त्याचं अधपतन होतो. म्हणजे लोभ हा किती घातकी आहे बघा. सर्व नाशाला कारण लोभचे पुढं एकदम पूर्णपणे सविस्तरपणे विस्तार नाथबाबांनी मांडलेला आहे. आणि त्या लोभाच्या नादी लागून बरेचशी माणसं आपले नातं गोतं सगळा परिवार त्या लोभासाठी रमी या सगळ्या प्रसंगामध्ये माणूस जातो आणि अडकतो एका लोभामुळं. आणि ज्याच्याकडे इच्छाच नाही, ज्याला लोभच नाही, मग तो सत्वगुणी होतो. आणि त्या सत्वगुणातून भगवत भक्ती होते. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणातून भगवंताचं भजन होतं. आणि लोभातून काय होतो, तर तमगुण वाढतो, रजोगुण वाढतो. रजोगुणातून काय होतो, पुनरावृत्ती. म्हणून तिथं शब्द काय वापरलाय, अधपतन धनलोभिया. अधपतन म्हणजे खालच्या जन्माला जात होतं, पुढच्या योनीमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. दाता देऊन या दान प्रसंगे उपाजी धन, तेची दात्याशी दूषण, लोभ लांछन दानाशी. आता इथे दुसरा दृष्टांत दिला नाथबाबांनी. किंवा भगवंत उद्धवाला सांगतो, अरे दाता देऊन या दान. एखाद्याने दान दिला, काही दिलं, गाय दान दिलं, अजून जमीन दान दिलं. पूर्वी बघा जमीन दान करायची, काही दान दिलं, एखाद्याने दान दिलं, दान काही दिलं बरं का, अन्न दान दिलं, अनेक प्रकारचे दान आहेत. कोणी पूर्वीच्या काळामध्ये गाव दान करायचे अख्खे. तर दान देताना त्यांनी काय सांगितलं, दाता देऊनिया दान. म्हणजे एखादा दानशूर आहे, दान करणं आहे, त्यांनी जर दान केला आणि दान प्रसंगी उपाजी धन, आणि दान करताना त्यांनी जर धनाच्या लोभाची अपेक्षा केली, मूळचा काय आहे, दाता आहे. दाता रे तो, दान देणारा तो दाता आहे. आणि त्यांनी दान देताना मनामध्ये लोभाची आशा जर बाळगली, दान प्रसंगे उपजे धन, आपल्याला काहीतरी दिल्याबद्दल काहीतरी मिळावा अशी नुसती आशा जरी बाळगली बरं का, आणि घेतली त्यांनी, धन घेतलं, तेची दात्याशी दूषण. आणि तेच काय करतो माणसाला दूषण, म्हणजे त्या दानी माणसाची शुद्धता निघून जाते.
आपण म्हणतो ना एखादा माणूस दानी आहे आणि त्याने दान देताना जर समोरच्या पक्षाकडून जर त्याने पैसे घेतले किंवा अजून काय त्याच्याबद्दल घेतलं तर त्याचं काय होतं, दूषण होतं, त्याला दूषण लागतं. लोभ लांछन दानाशी म्हणजे लोभाचा लांछन, लांछन म्हणजे धब्बा लागतो त्याला. लांछन म्हणजे काय, त्याला दूषण लागतो. लोभ लांछन दानाशी त्या दिलेल्या दानाला एक डाग लागतो. बघा सगळे लालसेवर चालले बरं का. आपला विषय काय चालले आहे की लालसा आणि त्या धनलोभ लालसा याच्यावरती आपला विषय चाललेला आहे. दाता देऊन या दान प्रसंगे उपाधी धन तोची दात्याशी दूषण लोभ लांछन दानाशी. जर त्याला लोभ झाला त्या दानशूर व्यक्तीला जर लोभ झाला दान देताना तर त्याला दूषण लागतं आणि तो दूषण आयुष्यात त्याचा निघत नाही. कारण त्याला पदवी काय दिलेली आहे, दानशूर. शूर आहे तो कशामध्ये, दान करण्यामध्ये. अनेक प्रकारची दान लोक करणार आहेत जगामध्ये. जसा एखादा एक कर्ण होता आपल्याला या कशामध्ये, महाभारतामध्ये कर्ण होता. कसा होता, दानशूर होता. आणि बघा त्यांनी स्वतःची कर्ण कुंडले काढून दिली बघा, पण त्यांनी काय घेतलं का, नाही घेतलं. असा दान देताना काहीही घ्यायचं नाही, त्याचा जीव गेला पूर्ण, लढाईमध्ये हरला, पण शेवटीला त्यांनी काय घेतलं का, काही घेतलं नाही. स्वयंकरिता दाता देऊन या दान प्रसंगी उपाधी धन तेची दात्याशी दूषण लोभ लांछन दानाशी. वेदशास्त्रे करून पठन पंडित झाले अति सज्ञान. तिसरा दृष्टांत देतात. पहिला दृष्टांत, दुसरा दृष्टांत आणि तिसरा दृष्टांत कसला दिला तर वेदशास्त्रे म्हणजे पंडितांना. पंडित जे असतात, जे शास्त्रामध्ये निपुण असतात शास्त्र सांगण्यामध्ये, आणि त्या पंडितांनी वेदशास्त्रे करून पठन पंडित झाले अति सज्ञान. ज्ञानी झाले ते, पण तैसे तेही धनलोभे छळले जाण. आणि त्यांनी पण जर दान करताना, ज्ञानदान करताना जर त्यांनी धन घेतलं तेही धनलोभे छळले जाण. ज्ञानाभिमान प्रतिष्ठे. कारण काय, त्यांना ज्ञानाचा अभिमान होतो आणि त्यांची प्रतिष्ठा निघून जाते. जर त्यांनी त्या ज्ञानदानाबद्दल जर काहीतरी लालसा बाळगली तर त्यांचं काय होतं, ज्ञानाभिमान प्रतिष्ठे म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा अभिमानाला त्यांची प्रतिष्ठा डागळली जाते. प्रतिष्ठा डागळली जाते आणि प्रतिष्ठेला डाग लागतो की यांनी वेदशास्त्र पठण करून सांगितले, पण त्याच्या ऐवजी त्यांनी काय केलं, भरपूर पैसे घेतले. हो, आपण बोलतो नाही का, लाख रुपये घेतले, 5-5 लाख घेतात. बघा ना आताच काय चाललेलं आहे, भागवत सांगताना 5-5 दिवसाचे 5-5, 10-10 लाख रुपये घेतात. विचार करा, म्हणजे लालसा आहे ना. मग ही लालसाच माणसाला काय करतो, ही लालसा माणसाला अधोगतीला घेऊन अधपतन होतं माणसाचं. म्हणून तुकोबारा सांगतात, देती घेती ते नरका जाती. बघा, देती ते पण आणि घेती ते पण नरका जाती. एवढं तुकोबाराने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. वेदशास्त्री करून पठन पंडित झाले अति सज्ञान. तेही धनलोभे छळले जाण. ज्ञानाभिमान प्रतिष्ठे देह प्रतिष्ठेची ये सिद्धी. पंडिता वादविधी नाना छळ नोक्ती विरोधी. ठकिले त्रिशुद्धी ज्ञाते लोभ. आता काय सांगतात बघा, देह प्रतिष्ठेची सिद्धी. पंडिता वादविधी म्हणजे पंडितांमध्ये 2 पंडित आहेत, त्या 2 पंडितांमध्ये वाद निर्माण होतो. मी चांगला सांगतो, तो म्हणतो मी चांगला सांगतो. मग तो 50,000 घेतो, तो म्हणतो मी 1 लाख घेतो. म्हणजे या पंडितांमध्ये पण लोभाचं जाळं यांच्यामध्ये पसरलेलं आहे. असे पंडित असतात की त्यांच्यामध्ये लोभ त्यांना काय करतो, छळतो. त्यांनी 50 घेतलं तर आपण 1 लाख घ्यायचं, आपण 1 लाख घेतलं आपण 1.5 लाख घ्यायचं.
म्हणजे हे कोणाचं आहे तर पंडितांमध्ये वाद चाललेला आहे दोघांच्या मध्ये. मी चांगला सांगणार भागवत, मी चांगला भागवत सांगणार, मी चांगला कीर्तन सांगणार, मी चांगला प्रवचन सांगणार, मी चाललेलं आहे यांच्यामध्ये. म्हणून त्याला इथे शब्द काय वापरले, पंडिता वादविधी. पंडितांमध्ये वाद निर्माण होतो आणि नाना छलनोक्ती विरोधी ठकिले त्रिशुद्धी ज्ञाते. अशा रीतीने पंडितही लोभाला बळी पडतात. पंडितामध्ये पण लोभाला बळी पडतात. म्हणजे लोभच काय करतो माणसाला, बघा पुढे सगळी उदाहरणं आहेत. म्हणून आपल्याला प्रत्येक साधकाला कुठल्याही प्रकारची लालसा नाही व्हायला पाहिजे. एकदा का लालच झाली माणसाला का ती माणसाला तशीच राहते, शेवटपर्यंत मरेपर्यंत त्याला घ्यायची सवय लागते. सविवेक सज्ञान ज्ञात्यासी लोभ आणि निष्पाद निंदास्पदासी इतरांशी गती काही ते लोभाची दासी होऊन ठाकी. सविवेक सज्ञान ज्ञात्यासी म्हणजे माणसाकडे विचारी विद्वानही जर लोभामुळे निंदेस पात्र होतात. चांगले विचारी आणि विद्वान पण लोभासाठी काय होतात, निंदेस पात्र होतात. त्यांची पण निंदा होते. बघा ना, तर जगामध्ये आपण सगळीकडे चर्चा होते, त्यांनी कीर्तनाचे एवढे घेतले, त्यांनी प्रवचनाचे एवढे पैसे घेतले, भागवताचे एवढे पैसे घेतले. म्हणजे काय निंदा आहे ना हो. मग ही निंदा काय होते, लोक निंदा करतात. कोणाचे करतात तर जे असे धनलोभी आहेत, लोभासाठी येतात, ते पैसा कमवण्यासाठी येतात ते लोक. आणि इथे तर सांगितलंय की जे तुम्हाला जे श्री गुरूंकडून जे ज्ञान मिळालेलं आहे त्याचा आपण विक्रय नाही करायला पाहिजे. कारण ते आपलं ज्ञान नाही ना, ज्ञान संतांचं आहे आणि ते आपल्याकडे आलेलं आहे. संतांच्या कृपा दृष्टीमुळे आपल्याला आलेलं आहे. आणि आपण काय करतो की लोकांना सांगताना त्यांच्याकडून पैसे घेतो, अमाप पैसा घेतो. ठीक आहे, आता एखादा माणूस बोलला मला परिस्थितीप्रमाणे चला बाबा मला गाडी खर्च द्या, गोष्ट वेगळी आहे. पण हे लाखो रुपये घेतात हो. मग हे त्यांना दूषण आहे ना. देणारा पण असाच देतो का, देणारा पण हात आपटून देत असेल ना, मग हे दूषणात की नाही. सविवेक सज्ञान ज्ञात्यासी म्हणजे विचारी आणि विद्वानी जर लोभामुळे निंदेस पात्र होतात. लोभ आणि निंदास्पदाशी. विचारी माणसं, ज्ञानी माणसं या लोभामुळे निंदास्पदी होतात, निंदेस पात्र ठरतात. इतरांची गती कायशी ते लोभाची दासी होऊन ठेवली. इतरांचं काय सांगायचा, मोठे मोठे जे ज्ञाते आहेत, पंडित आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, हे सगळे काय करतात, पैसे घेतात. इतरांचं काय सांगणार आम्ही. हेच जर त्या लोभाला बळी पडले तर भगवंत उद्धवाला सांगतो इतरांचं काय सांगणार. इतर तर 100% अधोगतीला जाणार. म्हणजे लोभ काय करतो, माणसाचं अंतःकरण दूषण करून टाकतो. अंतःकरण काय करतो, लोभ दूषण करून टाकतो. प्रत्येक ज्ञानी माणसाचा लोभ काय करतो, अंतःकरण दूषण करून टाकतो. कारण लोभ काय आहे, लोभ हाच विषय आहे. त्याने लिहिले का नाही, हे स्वर्ग काम क्रोध लोभ ही नरकाची दार आहेत. मग त्यातला लोभ पण नरकाचा दार आहे. आणि त्या दारामध्ये आपण काय करतो, त्या दारामध्ये आपण प्रवेश करतो आणि मग ते दूषण लागतो आपल्याला आणि तिथून पापाची सुरुवात होते. कारण एकदा का लोभ जेवढा वाढत जाईल तेवढा पैसा आला तर तो नको त्या कारणासाठी वापरतो. मग सगळे त्याला काय करतात, सगळ्या लौकिकामध्ये जातो, मोठेपणामध्ये जातो, नको ते वाईट पण धंदे करतो. नंतर माणूस हे चांगलं करायचं बाजूलाच राहिलं आणि त्या पैशातून काय होतं, माणसाच्याकडनं नको ते धंदे होतात आणि त्याच्याने त्याला तो निंदेला पात्र होतो आणि तो त्याचा अधःपतन होतो. सविवेक सज्ञान ज्ञात्याशी लोभ आणि निंदास्पदाशी इतरांची गती कायशी ते लोभाची दासी होऊन ठाती. इतरांचं काय सांगणार म्हणतो, सगळेच लोक लोभी आहेत. जर प्रत्यक्ष साधू आहेत, प्रत्यक्ष कीर्तनकार आहेत, प्रत्यक्ष प्रवचनकार आहेत, भागवताकार आहेत, हे सगळेच जर पैसे पंडित आहेत मोठे मोठे, जर लाखो रुपये घेऊन जर
ते भगवंताचं ज्ञान वाटत असतील तर मग इतर लोकांचं आपण काय सांगणार, असं भगवंत उद्धवाला सांगतो. लोभ शुद्धाची करी अशुद्ध. बघा, लोभ काय करतो, जो शुद्ध माणूस आहे त्याला अशुद्ध करून टाकतो. कारण अंतःकरणामध्ये एखाद्या माणसाचे अंतःकरण शुद्ध आहे आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये एखादा वाईट विचार आला तर माणूस अशुद्ध होतो. तसा आपला अंतःकरण, प्रत्येक साधकाचा अंतःकरण शुद्ध असेल आणि त्याला जर लोभ झाला, मग लोभातून सगळे फाटे फुटतात बरं का. मग पैसा आलो, हे करू, ते करू, अमुक करू, तमुक करू, मग त्याला फाटे फुटतात बरं का त्याला. आणि ते फाटे आहेत ना, हां, ते फाटे माणसाला अधोगतीला घेऊन जातात. फाटेच माणसाला अधोगतीला घेऊन जातात, कारण लोभ येतो. आणि लोभ काय करतो, म्हणून काय सांगतंय, लोभ माणसाला असू नये. लोभ माणसाला झाला तर तो एक प्रकारचा काय आहे, तर एक प्रकारचं दूषण आहे. नाही, नरकाचं दार आहे सांगितलं आहे. काम, क्रोध, लोभ हे नरकाची दारं असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. लोभ शुद्धाशी करे अशुद्ध. ज्याचा अंतःकरण शुद्ध असेल त्याला अशुद्ध करून. लोभ ते तर निंदास्पद. आणि जिथं लोभ आहे त्यांची निंदा 100% होणार. तोच दृष्टांत विशद ऐक प्रसिद्ध सांग. तो दृष्टांत ऐक, तोच दृष्टांत विशद ऐक प्रसिद्ध सांगत. आणि तोच दृष्टांत काय विशद करून ऐक प्रसिद्ध सांगत. त्याविषयी एक प्रसिद्ध दृष्टांत सविस्तर सांगतो. म्हणजे खाली तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो नाथ बाबा. आता त्या लोभाचा एक तुम्हाला दृष्टांत मी तुम्हाला खालील ओव्यांमध्ये तुम्हाला मी सांगत आहे, तर तुम्ही इकडे लक्ष द्या. प्रसिद्ध म्हणजे जगप्रसिद्ध झालेला दृष्टांत आपल्याला सविस्तरपणे खालच्या ओव्यांमधून काय सांगतो नाथ बाबा आपल्याला सांगतो. कुलशील अति सुकुमार, रूपे सर्वांग मनोहर, नाकी श्वेतता अनुमात्र, निंद सुंदरतेने होय. त्याप्रमाणे मनात थोडासा लोभ असला तरी तो सर्व गुण, औदार्य, यश, कीर्ती यांचा नाश करतो. बघा काय लिहिले ते, हे कुलशील म्हणजे कुलामध्ये कुलवंत माणूस आहे, अति सुकुमार आहे बरं का. आणि रूप सर्वांग मनोहर, रूपाने पण सुंदर आहे. नाकी श्वेतता अनुमात्र, नाकाला मात्र त्याच्या काय आहे तर एक डाग आहे त्याच्या नाकाला, श्वेत कुष्ठ म्हणजे सफेद डाग आहे नाकाला. निंद्य सुंदरतेने, सुंदरतेला काय लागतो, कालिमा लागतो. एखादा माणूस सुकुमार आहे, चांगला आहे दिसायला, रुबाबदार आहे, अगदी हाईट वगैरे चांगली आहे, केस वगैरे चांगले आहेत, अगदी रुबाबदार दिसायला, चिकना, आपण आपल्या भाषेत चिकना म्हणूया. आणि त्याच्या नाकावर जर पांढरा डाग असेल तर काय होईल, निंद्य सुंदरतेची निंदा होते. अरे बापरे, एवढं चांगलं आहे. तसं काय करतो लोभ, कितीही तुमची उच्च पदाला माणूस, किती पण उच्च पदाला गेला माणूस, अगदी टोकाला गेला उच्च पदाला, नामांकित झाला, आणि जर त्याने तो धनामध्ये अडकला तर त्याला अधःपतन होतो. जसं आपल्याला आता सांगितलं की मनुष्य दिसायला सुंदर, रुबाबदार आहे, सुकुमार आहे, पण त्याच्या नाकावर जर सफेद डाग असेल तर त्याची सुंदरता सगळी घालून टाकतो. तसं कितीही माणूस प्रसिद्ध झाला आणि जर त्याने तो लोभ घेतला, लोभाला बळी पडला, तर त्याला ते दूषण लागतो. आणि आपला विषय काय चाललेला आहे, लोभावर चाललेला आपला विषय. तेवी अल्पही लाभाची जे वस्ती, नाशी गुणोदार्य यशकीर्ती, लोभा ऐसा त्रिजगती करता अपकीर्ती आन नाही. लोभासारखी अपकीर्ती जगात नाही. लोभाने माणसाची अपकीर्तीच होते जगामध्ये बरं का. तेवी अल्पही लोभाची जे थोडा जरी तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये वस्तीला, जरा जरी वस्तीला तुमच्याकडे लोभ आला, एखाद्या माणसाने आयुष्यभर चांगलं काम केलंय, एकही पैसा घेतला नाही, संपूर्ण जीवन त्याने काय केलं, एखादा पंडित आहे, एखादा कीर्तनकार आहे, एखादा प्रवचनकार आहे, त्याने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या बरं का
लोकांचा आत्महित करण्यामध्ये घालवला आणि एकही पैसा घेतला नाही. आणि एखाद्या प्रसंगी त्यांनी पैसे घ्यायला सुरुवात केली तर काय होतं, लोभाची जी वस्ती आणि त्याच्या अंतःकरणी लोभ आला वस्तीला, त्याला सांगायला आला, घेऊया आपण. काय होतं, नाशी गुण गुणौदार्य यशकीर्ती, त्याच्या गुणांचा, त्याच्या यशाचा, त्याच्या कीर्तीचा, त्याच्या मानाचा सर्व नाश करून टाकतो. लोभा ऐसा त्रिजगती करता अपकीर्ती आप आन नाही. दुसरा लोभासारखा दुसरी वस्तूच नाही की जी माणसाला अपकीर्ती, नालस्ती करायला लावते. म्हणून लोभ काय सगळ्यात कठीण काम आहे. लोभ सगळ्यात लोभ कसा आहे, सगळ्यात लोभ अपकीर्ती करणारा, म्हणजे अधोगतीला घेऊन जाणार आहे, कीर्तीला दूषण लावणारा लोभ आहे. धनलोभी सदा विरोधो, धनलोभ तोंडी सखे बंधू, धनलोभ तोडी सखे बंधू. बघा, आणि पुढं आता त्यांनी विस्तारित सांगितलं की धनलोभी सदा विरोधो म्हणजे काय सांगतात, धनलोभी जो असतो, धन जो घेतो, धनाचा लोभी असतो, तो सर्वांच्या मनातून उतरला जातो, सर्वांच्या मनातून त्याची अपकीर्ती होते, त्याची निंदा नालस्ती होते धनलोभी घेणाऱ्या माणसाकडून. हे आपल्याला बघा, आपल्याला प्रपंचामध्ये सगळं आपल्याला दिसतं काय चालले ते. आणि ज्या आपल्याला प्रचलित चलचित्र आहे ते नाथबाबांनी त्यावेळेला मांडले. बघा, आता पण तेच चाललेलं. आता काय करतात लोक, आता पण तेच करतात नाही का, धनलोभासाठी वाटेल ते करतात, कोणाची मर्डरही करतात, काय करतात जगामध्ये. हा कलियुग आहे, कलियुगामध्ये पैशासाठी वाटेल ते करतात लोक. धनाच्या लोभासाठी वाटेल त्या थराला जातात, खालच्या थराला जातात. आणि धनच काय करतो, माणसाला अधोगतीला घेऊन जातो. हे बघा, हे नाथबाबांनी आपल्याला काय सांगितले. आणि हे त्यावेळेला विचार करा, 5200 वर्षापूर्वी भगवंताने उद्धवाला सांगितलेलं आहे. आणि हिचं नाव काय, दुसरं नाव हिचं उद्धव गीता आहे. एकनाथी भागवताचं दुसरं नाव उद्धव गीता आहे. उद्धवाला सांगितलेलं ज्ञान आहे. धनलोभी सदा विरोधो, धनलोभी तोडी सखे बंधू. धनाच्या लोभानं काय करतात, माणसाचा भाव बघत नाही, भावाचं मर्डर होतो, आईचं मर्डर होतं. बघा जगामध्ये बापाचं मर्डर होतं धनलोभासाठी. धनाच्या लोभासाठी वडिलांना मारतो माणूस. कितीतरी अशा केसेस आहेत धनाच्या लोभासाठी. आता एक बातमी आली होती, करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्याची, सगळीकडे कंपन्यात. असा माणूस म्हातारा झाला आणि त्याचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांनी संपूर्ण बापाची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली आणि जगामध्ये प्रसिद्ध असणारा बाप त्याला रस्त्यावर लावलं. विचार करा, कशासाठी, धनाच्या लोभासाठी. धनावर प्रेम करतात. आणि इथं भगवंत सांगतो की सर्व भावे लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैशा परी. काय सांगतात, सर्व भावे लोभ्या आवडे धन आम्हा नारायण. जसं तो लोभी धनावर प्रेम करतो तसं तुम्ही काय करा, तसं आपण काय करायला पाहिजे, भगवंतावर प्रेम करायला पाहिजे. भगवंत आपल्याला प्राप्त होईल. काय त्या धनाच्या मागे लागलं तुम्ही. सर्व भाव्या लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैशा परी. आपल्याला भगवंत तसा वाटला पाहिजे. लोभावर प्रेम करण्यापेक्षा भगवंतावर प्रेम करा. पतिव्रते जैसे भ्रतार आम्हा नारायण तैशा परी. बघा काय सांगतात, पतिव्रते जैसे भ्रतार. पतिव्रतेला भ्रतार सगळं काय वाटतं, भ्रतार म्हणजे आपला जीवाचा तुकडा वाटतो, काळजाचा तुकडा वाटतो पतिव्रतेला भ्रतार. कारण आयुष्याचं सर्व काय जे आहे, सोहळे आहेत ते कोणाकडे आहेत, भ्रताराकडे. म्हणून ते कुंकू लावतात. भ्रताराचा कुंकू स्त्रिया लावतात. का, सर्व काय हो, भ्रतार म्हणजे सर्व काय आहे. सर्व भावे लोभे आवडे धन आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रते जैसे भ्रतार आम्हा नारायण तैशा परी. तसं आपल्याला भगवंत वाटलं पाहिजे. भगवंतावर एवढा प्रेम करता यायला पाहिजे.
जसं पत्नी आपल्या पतीवर प्रेम करतो, जसं तो धन लोभी त्या धनासाठी वाटेल ते करतो, तसं आपण भगवंतावर प्रेम केलं तर ह्याच देहामध्ये आपल्याला असताना भगवंताची प्राप्ती होईल. किती सोपं करून सांगितलंय. दृष्टांत दिला आणि सिद्धांत पण दिला. धनलोभायसा नाही बाधू अति अशुद्ध आणि का असेना. धनलोभासारखी दुसरी अशुद्ध गोष्टच नाही. सगळ्यात लोभ काय करतो? लोभच माणसाला अधोगतीला घेऊन जातो, अधपतन होतो. आणि म्हणून ते आपल्याला इथे एवढं विस्तार दिला. किती ओव्या झाल्या आपल्या नाथबाबांनी आपल्याला किती विस्तारित केलं आहे. हे तुमच्या आमच्या तुम्हा आम्हाला या लोभातून मुक्ती मिळण्याकरता. इच्छाशक्ती माणसाची, इच्छा काय करते? इच्छा, असूया, कामना, भावना, आशा, आकांक्षा या सगळ्या माणसाला काय करतात? अधोगतीला घेऊन जातात. आणि या सगळ्या उत्पन्न कशातून होतात? तर लोभातून. इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया ह्या सगळ्या लोभातून निर्माण होतात. आणि ह्या कुठे निर्माण होतात? आपल्या अंतःकरणामध्ये. आणि आपलं अंतःकरण काय करतात? मलिन करतात, दूषित करतात. आणि अंतकाली आपला अंतःकरण जर मलिन असेल, दूषित असेल, त्याच्याकडे वासना असतील तर आपल्याला अधोगतीला. म्हणून अधपतन, माणसाचं अधपतन करणारी ही काय आहे? तर ही लोभ ही काय? वासना आहे. सगळ्यात मोठी वासना लोभ आहे. अति अशुद्ध आणि अशानं. हिच्यापेक्षा दुसरी वासना अशुद्ध नाही असं नाथबाबा आपल्याला इथे सांगतात. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? तर ह्या लोभापासून प्रत्येकाने सावध व्हायला पाहिजे. किती असायला पाहिजे लोभ आपल्याकडे? आपल्याकडे किती पैसा असायला पाहिजे? किती प्रॉपर्टी असायला पाहिजे? हे सगळं आपण ज्याने त्याने ठरवायला पाहिजे. आपण पैसे चांगलं कार्य करताना, दान करताना इथं सगळं आलं त्याच्यामध्ये. तर परत विस्तारित करायची गरज नाही. आता आपण ह्या नाथ भागवतातील अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक 15-16 पण संपुष्टात आलेला आहे. आता आपण 17व्या श्लोकामध्ये पदार्पण करूया. बघा नाथबाबा काय सांगतात. अर्थस्य साधने सिद्ध उत्कर्षे रक्षणे व्यये नाशोपभोगो आया सशास्त्र सश्चिंता भ्रमो नुराम. धन मिळवण्याचे साधन जरी मिळाले तरी ते धन मिळविताना आयास, रक्षण करताना भय, उपभोग घेताना किंवा नाश झाला तर भ्रम होतो. काय सांगतात बघा, की धन जरी माणसाला मिळाला, धन मिळवण्याचे साधन जरी मिळाले तरी ते धन मिळवताना आयास म्हणजे श्रम पडतात माणसाला, कष्ट होतात. आणि रक्षण करताना पण तिचा त्रास आहे धनाचा. आणि उपभोग घेताना किंवा नाश झाला तर माणसाला भ्रम होतो. म्हणून माणूस भ्रमिष्ठ होतो. कारण ज्या आसक्तीने ज्या आसक्तीनं आपण धन मिळवलेला असतो, ती आसक्तीत काय करते? माणसाला धरून ठेवते अंतकाली. आणि मग ती माणसाला भ्रमिष्ठ करते. बघा, ज्याच्याकडे पैसा आहे, खूप पैसा आहे, आणि त्याने जर त्याच्यावरती लोभ लावून ठेवला तर अंतकाली तो भ्रमिष्ठ होतो. कारण पैसा ठेवायचा कुठे? कोणाकडे द्यायचा? कोणाला विश्वासात घ्यायचा? आणि ज्याला विश्वासात आपण घेतो तोच काय करतो? त्या धनलोभी माणसाचा विश्वासघात करतो आणि मग तो भ्रमिष्ठ होतो. बायका, मुलं, नातेवाईक सगळे जे आहेत ते कशावर असतात? तर गुळ आहे म्हणून मुंगा आहे, गुळ आहे म्हणून मुंगळे तयार होतात. तर लोभ हा कसा आहे? गुळासारखा आहे. आणि त्या गुळावरती हे सगळे नातेवाईक, मुलं, बालं, आप्त, इष्ट ते सगळे काय असतात? तर चिटकून असतात. आणि म्हणून तो धनलोभी माणूस जो आहे तो अंतकाली त्याला त्रास होतो त्या धनलोभापासून. म्हणजे आपण जे आपण ह्या जीवनाला येऊन आपण जे करू आणि ते अति झालं तर मग तिथे माती होतो. म्हणून धनलोभ असा शब्द, धन वापरलाय का? धनलोभी असा शब्द वापरलाय. मग धन आहे
पण त्याचा लोभ झालेला त्याला, म्हणजे अतिशय लोभ झाला, म्हणजे अतिविषयो सर्वदा दैन्यवाना, समर्थ रामदासाने लिहिले. अतिविषयो सर्वदा दैन्यवान. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मस्तरू दंभ भारू. हे सगळे विषय आहेत. अति क्रोध, अति लोभ, अति काम, हे सगळं माणसाला काय करतात तर आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. प्रत्येकाने लक्षात घ्या, हे बारीक बारीक गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला त्रास देतात. भक्ती सहज आहे, भक्ती कठीण नाही बरं का. भक्ती एकदम सोपी आहे. अहो आपण भक्तच आहोत भगवंताचे. जो भगवंताचा भक्त तो जन्म मरणापासून मुक्तच आहे. तुम्ही मुक्तच आहात, पण हे विषय तुम्हाला अधोगतीला घेऊन जातात. विषयच प्रत्येक माणसाला विषयच अधोगतीला घेऊन जातात आणि ते विषय भोगू नये का म्हणून लिहिलं की नाही, सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकरण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ऐशी. सबळ विषय त्यागणे, जास्तचे विषय ते त्यागायला पाहिजे. जास्त लोभ, जास्त पैसा, अति काम, अति क्रोध, अति लोभ, हे माणसाला कुठे नेतात? अधोगतीला घेऊन जातात. ह्या लोकांमध्ये असताना जेलमध्ये जावं लागतो आणि मेल्यानंतर नरकामध्ये जावं लागतं माणसाला. म्हणजे ह्या लोकांमध्ये पण सुख देत नाही आणि इथून निघून जाताना आपल्याला त्रास देणार आहे आणि इथून निघून गेलो तरी आपल्याला नरकात घेऊन जाणार आहे. म्हणून काम, क्रोध, लोभ ह्या नरकाच्या वाटा असा स्पष्टपणे संतांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. मग आपल्याला किती पाहिजे तर आपण घ्यायला पाहिजे. प्रथम शिनावे द्रव्य जोडिता. आता ओवी क्रमांक 192. प्रथम शिनावे द्रव्य जोडिता, म्हणजे कष्ट करताना, द्रव्य जोडताना, पैसा जोडताना, प्रॉपर्टी जोडताना आज माणसाला अत्यंत त्रास होतो. प्रथम शिनावे द्रव्य जोडिता, म्हणजे द्रव्य जमा करता करता, कष्ट करता करता पार माणूस थकून जातो आणि माणसाला शीण होतो, त्रास होतो, फटके खावा लागतात, अनेक प्रकारच्या भानगडी करावी लागतात पैसा जोडता जोडता. म्हणून प्रथम शिनावे द्रव्य जोडिता, दुसरे शिनावे ते वाढविता. एकदा का पैसा हातात आला की अजून माणसाला शीण होतो, अजून कमावं, अजून पैसा कमावा, हा बिझनेस करावा, तो बिझनेस करावा, ही नोकरी करावी, ती नोकरी करावी. 2-2, 3-3 नोकऱ्या करतो माणूस रात्रंदिवस. एक कंपनी झाली की दुसरी कंपनी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी. म्हणजे वाढतच चाललाय त्याचा व्यापार आणि ह्याला लोभ म्हणतात. एका कंपनीमध्ये 100 वर्कर आहेत, दुसऱ्या कंपनीमध्ये 200, तिसऱ्या कंपनीमध्ये 400. म्हणजे कंपन्या वाढत चालल्या आहेत, म्हणजे त्याचा लोभ वाढत चालला आहे. त्यात समाधानी राहणं नाही आहे त्यात आणि तो लोभ आलेला लोभाचा जो पैसा आहे तो माणसाला झोपून देत नाही. तो काम, क्रोध, लोभ, म्हणजे काम असण्याकडे माणूस जातो. हाय तरुण तर घ्या मजा करून. क्रोधाकडे पण जातो, म्हणजे मारामारीकडे पण जातो, म्हणजे कोर्टात पण जातो, जेलमध्ये पण जातो माणूस या पैशामुळं. सगळं आहे तो पैशातून आहे. धनच काय करतो माणसाला? धनच माणसाला चांगला, जर शुद्ध धन आपण कमवलं चांगल्या पद्धतीनं तर तो आपल्याला भगवंताकडे घेऊन जातो. आणि अशुद्ध जर धन आपण कमवला वेड्यावाकड्या मार्गाने दुसऱ्याला लुटून तर तो माणसाला 100% अधोगतीला घेऊन जातो. 100% बरं का. म्हणून इथं लिहिले प्रत्यक्ष शिनावे द्रव्य जोडता आणि दुसरे शिनावे ते वाढविता. आणि धन वाढवताना अजूनच माणसाला त्रास होतो. द्रव्य जरी झाले उत्कर्षता आणि द्रव्य जरी खूप वाढलं माणसाकडे तरी लोभ सर्वता पुरेना, तरी माणसाचा लोभ पूर्ण होत नाही. लोभ माणसाचा पूर्ण होतच नाही मरेपर्यंत. आणि ही वासना आहे नी, वासना माणसाची पूर्ण होत नाही. आणि म्हणून पूर्वीची लोक धन गाडून ठेवायची आणि मग मेल्यानंतर त्या धनावरती ती यायची, नाग बनवून यायची धनावरती. असं पूर्वीच्या गोष्टीमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. एकदा तो धन जो आहे तो मातीत पुरून ठेवतात आणि त्या धनावरती ते बसतात
आणि मग तो धन खलखल आवाज यायचा पूर्वी. असं बरेच अशा गोष्टी आहेत आम्ही ऐकले लहानपणी, की तो धनावर बसले आणि रात्र झाली का त्या धनाचा खलखल खलखल आवाज येतो. आमच्या गावामध्ये अशी कथा, आणि त्या माळाचं नाव धनधने मालेश्वर आहे आमच्या गावामध्ये, कुंभारकांपाड्यामध्ये. धनधने मालेश्वर का? धनावर त्याची इच्छा राहिली आणि तो धन रात्री 4 वाजताना आवाज करायचा, खलखल खलखल करत निघायचा. आणि बऱ्याचशा लोकांना असा अनुभव पण आलेला त्यावेळेला, त्याचा आवाज यायचा त्या धनाचा. असा ते माणसाचा जीव राहतो त्या धनावरही. म्हणून लोभी माणसाने धन असावा पण अति लोभ नसावा, धनाचा लोभ नसावं. आणि तो लोभ काय करतो माणसाला? लोभच माणसाला अधोगतीला घेऊन जातो. ही घडलेल्या कथा आहेत बरं का या. आणि म्हणून इथं नाथबाबांनी आपल्याला ते दिली. तरी लाभ सर्वता पुरे न म्हणे, कितीही पैसा आला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. राजकारणी लोकांकडे करोडो रुपये पडल्यात, अगदी गोणीच्या गोणी पैसे भरून, गोणी नव्हे बरं का, अगदी अशा रूमच्या रूम भरून पडलेले पैसे राजकारणी लोकांकडे. जिथं आपण राहतो की नाही, ज्या घरामध्ये 1 BHK 2 BHK 3 BHK असे 3 BHK 2 BHK भरून ठेवलेले पैसे आहेत त्या लोकांनी. एवढा त्यांच्याकडे ब्लॅकचा पैसा आहे. असे राजकारणी लोक आहेत, करोडो रुपये आहेत, करोडो रुपयांची, अब्जो रुपयांची, अरबो खरोबो रुपयांची उलाढाल होत असते जगामध्ये. आणि हा लोभच त्यांना काय करतो? मी सांगायचं काय, आपल्याला त्यांच्याशी काय घेणं नाही. आपल्याला काय, आपला मुद्दा काय, नाथबाबा काय सांगतात की अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषय सर्वदा दैन्यवाना. या लोकांमध्ये असताना दैन्यवाना अवस्था आहे आणि मेल्यावरती पण सुटत नाही बरं का. ह्या लोकांमध्ये काय काय वेळेला बघा, आता लोक काय मारामाऱ्या करतात आणि जेलमध्ये जाऊन काय 52 पत्त्याची भाजी खातात, सजा भोगून येतात 20-20 वर्ष. कितीतरी आपल्यासमोर उदाहरणं आहेत की पैसा आल्यामुळं दादागिरी झाली, दादागिरी झाली, लोभ वाढला, प्रॉपर्टी घेतली, प्रॉपर्टीवरनं वाद झाले आणि काय केलं, एकमेकाचे मर्डर केल्या आणि जाऊन बसले. धन तर बाजूलाच राहिला आणि जाऊन बसले कुठे? 4 भिंतींच्या आतमध्ये, कठड्यामध्ये, जेलमध्ये जाऊन बसले, जेलमध्ये सडत बसले. ही सगळी किमया कोणाची आहे? ही लोभाची. तरी पण माणूस सावध होत नाही हो, तरीही माणूस सावध होत नाही. सावध व्हायला पाहिजे. म्हणून जा सद्गुरूशी शरण, तो चुके तुमचे जन्म मरण. जन्म मरणाचा फेरा आपल्याला चुकवता येतो का? तर हे विषय आहेत ना, ते विषयच आपल्याला त्रास देतात. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, स्पष्ट काट मारून टाकली. जर विषयच आपले नारायण झाले, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, कोणीच आवडत नाही माणसाला. का? तर हे सगळे काय आहेत? हे सगळे आपले सुखाची सोयरे आहेत, आपल्या सुखाची सोयरे आहेत. आपल्याबरोबर हे येणार नाहीत, आपल्याबरोबर कोणीच येणार नाही आपल्याबरोबर. मग आपले कर्म आपल्याबरोबर जातात, आपले कर्मच आपल्याला जन्माला घालतात. प्रत्येकाचे कर्म माणसाला जन्माला घालतात. मनुष्य कर्माप्रमाणे जन्माला येतो आणि कर्मच घेऊन काय करतो? जातो. म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. आधी कर्माचा प्रसंग, आधी प्रसंग येत नाही. आपले कर्म चुकले तरच प्रसंग येतात. कर्मच चांगले असतील तर प्रसंग येतील का? म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, सांगण्यासारखे कर्म करा. कदाचित पडले व्यंग तरी जरा जरी चुकलं तर माणसाला भोगावं लागतो. द्रव्य लागी भावार्थता, जैसे कष्ट ती सर्वता, तैसे जरी कष्ट परमार्था, तै ब्रह्मतत्वता खेळणे होय. आता नाथबाबा स्वतःचे विचार मांडतात की द्रव्या लागी भावार्थता, जैसा कष्ट ती सर्वता. जैसा द्रव्यासाठी कष्ट घेतो, द्रव्य कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी जसा कष्ट घेतो, तैसा जरी कष्टे परमार्था, तसं जर आपण परमार्थासाठी कष्ट केले, तै ब्रह्मतत्वता खेळणे, तर तुम्ही परब्रह्म स्वरूपाशी, परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हाल. नवे नवे एवढे कष्ट, जेवढे कष्ट आपण पैसा कमवण्यामध्ये, त्या लोभासाठी आपण जेवढे कष्ट करतो, तेवढेच कष्ट जर आपण
भगवंताच्या भजनामध्ये आपण घालवले तर आपल्याला ताबडतोब मुक्ती आहे. सावध केलं बाबांनी, कोणाने? नाथ बाबांनी आपलं सावध केलं. या ओळीतून आपल्याला काय केलं? सावध केलं आपल्याला. बाबा तुम्ही सावध व्हा. जेवढे कष्ट लोक पैशासाठी करतात तेवढे जर परमार्थासाठी करतील तर त्यांना ब्रह्मप्राप्ती सहजच होईल, सहजच. एवढं सोपा सांगितलंय तरी माणूस काय करतो? लोभावरती. लोभ त्याचा काय आवरत नाही. शेवटपर्यंत लोभ त्यांना आवरता येत नाही माणसाला. कारण लोभातून काय होतो? प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धीही मिळते आणि सगळीकडे मान मिळतो माणसाला आणि त्या मानामध्ये माणूस काय होतो? अडकला जातो. मला माझा एवढा मान आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि ती प्रॉपर्टी गेली त्या समजा त्याच्या हातातून, तर त्याला काय होतो? त्याला हार्ट अटॅक येतो आणि मरतो. म्हणजे त्या प्रॉपर्टीचा काय फायदाच नाही. अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषय सर्वदा दैन्यवाना. अति नकोय आपल्याला. आणि इथं अतिचा सांगितलंय. धन असू नये का? आपल्या कुटुंबापुरतं असायला पाहिजे. जेवढं आपल्याला लागेल तेवढं पाहिजे. धन मिळू नये असं सांगितलं का नाथबाबांनी? अजिबात नाही. तुम्ही पैसा कमवा, चांगल्या मार्गाने कमवा. आपल्या आपल्या कुटुंबाला लागेल तेवढा आपल्याला पैसा कमवता आला पाहिजे. पण अति पैसा आला की माणसाची काय होते? माणसाला दुर्बुद्धी सुचते. दुर्बुद्धी ते म्हणा कधी न उपजो नारायणा. संतांनी सांगितलंय दुर्बुद्धी म्हणा कधी न उपजो नारायण. अरे नारायणा, माझ्या मनाला दुर्बुद्धी नका. पण हे अति लोभ आल्यावर ती दुर्बुद्धीच माणसाला काय करते? अधोगतीकडे घेऊन जाते. एवं कष्टी जोडल्या द्रव्याशी रक्षणी अतिचिंता मानशी. कष्ट करून जर द्रव्य जोडला आपण तर तो त्याचीच चिंता लागते माणसाला. डोक्यामध्ये तेच राहतो. भगवंताचं भजन नाही, भगवंताचं आठवण पण येत नाही माणसाला. नुसता पैसा जोडत जातो, पैसा जोडत जातो, पैसा जोडत जातो. आता हा जो आपल्याला जो भिक्षुगीत सांगितलं त्याच्यामध्ये काय केलं त्या ब्राह्मणाने? प्रत्यक्ष जातीवंत ब्राह्मण असून त्याने काय केलं? धनाच्या मागे लागला आणि शेवटीला त्याला कोणीही विचारत नाही. कालतोंड्या आला सांगतात. काय आला? कालतोंडा करून. अशी परिस्थिती आहे. पण ज्याने त्याने काय करा? सावध व्हायला पाहिजे. आता ही शेवटची ओळी घेऊ आणि आपण आपला वेळ संपलेला आहे. एवं कष्ट जोडल्या द्रव्याशी रक्षणी अतिचिंतना मानसी. अतिशय लागली जीवाशी अहर्निशी धुकधुकी. आणि माणसाच्या पैसा जास्त आल्यावर माणसाला धुकधुकी लागते. धुकधुकी लागते माणसाला. तो ठेवायचा कुठे? त्याचं रक्षण कसं करायचं? आणि सगळे वाटेकरी होतात आणि काय होतं? मारायला उठतात. भाऊ सख्खा भाऊ मारायला उठतात. आता आपल्याला हेच तर झालं की नाही? दुर्योधनाने काय केलं? सगळा पैसा, सगळी प्रॉपर्टी घेतली, पांडवांना दिली का? मग हे कशामुळे घडले महाभारत? या लोभामुळेच घडलं. त्याला असं वाटलं, त्याच्या मनातून लोभ आला नसता जर धृतराष्ट्राकडे, दुर्योधनाकडे लोभच नसता तर हा महाभारत झालाच नसता. महाराज तिथल्या तिथेच थांबला असता. मग महाभारत व्हायला कारणीभूत कोण आहे? तर एकटा दुर्योधन आहे आणि तो आंधळा धृतराष्ट्र. धूर्त वृत्ती झाली त्याची. त्याला कळत नाही का आपला भाऊ होता, त्या भावांची मुलं आहेत 5 पांडव, त्यांना द्यायला नको का? दिलं का? झाला की नाही? सर्व नाश झाला. सर्व यादव कुलाचा नाश झाला महाराज. विचार करा तुम्ही. किती अक्षणी 18 अक्षणी सेना मारली गेली. विचार करा. युद्धामध्ये काय मिळालं त्यांना? कशासाठी? या लोभासाठी. कशासाठी? आणि या पैशासाठी, खंडाल्याच्या घाटासाठी. महाराज जे काय झालंय ते सगळं या लोभातून निर्माण होतो. लोभ नसावा माणसाला. झालेली सेवा आपली सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नानाबाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.